नमस्कार. आज आपण विज्ञानातला एक खूप महत्वाचा धडा शिकणार आहोत, सजीवांमधील जीवन प्रक्रिया. आपल्या शरीरात नेमकी ऊर्जा कशी तयार होते आणि मग त्या ऊर्जेचा वापर कसा होतो, हे सगळं आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. आपण बघतो ना, मॅच चालू असताना खेळाडू मध्येच काहीतरी खातात किंवा पितात. असं का करत असतील ते? त्यांना अचानक इतक्या ऊर्जेची गरज का बरं लागते? याच प्रश्नाचं उत्तर दडलंय आपल्या शरीराच्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये. आणि आज आपण बरोबर तीच प्रक्रिया समजून घेणार आहोत. आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी सजीव आणि ऊर्जा निर्मिती, त्यानंतर पेशी स्तरावर श्वसन कसं होतं, मग ऊर्जेचं चलन म्हणजे एटीपी काय आहे ते बघू. पुढे वेगवेगळ्या अन्न घटकांपासून कशी ऊर्जा मिळते आणि शेवटी पेशी विभाजन, जी एक अत्यंत महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. म्हणजे बघा, ऊर्जा कशी तयार होते इथपासून ते ती कशी वापरली जाते, हा सगळा प्रवास आपण करणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया, सजीव आणि ऊर्जा निर्मिती. आता बघा, कुठल्याही सजीवाला अगदी लहानातल्या लहान जीवापासून ते आपल्यापर्यंत काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा म्हणजे आपल्या शरीराचं इंधन आहे, ज्यावर आपल्या आयुष्याची गाडी चालते. मग ही ऊर्जा येते कुठून? तर आपल्या शरीरासाठी ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. पण नुसतं इंधन असून भागत नाही, ते जाळण्यासाठी ऑक्सिजन पण लागतोच. आणि ही सगळी ऊर्जा बनवण्याची फॅक्टरी कुठे आहे माहिती आहे? आपल्या प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांमध्ये. हो, तेच ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया किंवा पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणतो. आता आपण जरा आणखी खोलात जाऊया. पुढचा टप्पा आहे पेशी स्तरावरील श्वसन. यालाच इंग्रजीमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हीच ती प्रक्रिया आहे जिथे आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं. बरं, पेशी श्वसनाचे ना 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे ऑक्सिश्वसन. नावाप्रमाणेच यासाठी ऑक्सिजन लागतो आणि यात भरपूर ऊर्जा तयार होते. दुसरा आहे विनॉक्सिश्वसन. यात ऑक्सिजनची गरज नसते, पण यात ऊर्जा खूप कमी मिळते. कधी विचार केलाय, खूप जास्त व्यायाम केल्यावर स्नायू का दुखतात? कारण तेव्हा आपल्या स्नायूंमध्ये हे विनॉक्सिश्वसन होत असतं. आपण आता ऑक्सिश्वसन जरा सविस्तर पाहूया, म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने होणारं श्वसन. ही पूर्ण प्रक्रिया 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये होते. चला एक एक करून हे तिन्ही टप्पे समजून घेऊया. तर पहिला टप्पा आहे ग्लायकोलिसिस किंवा ग्लुकोज विघटन. ही प्रक्रिया कुठे होते? तर पेशीद्रव्यामध्ये. इथे काय होतं? ग्लुकोजचा एक रेणू तुटतो आणि यातून काय काय मिळतं? नीट लक्ष द्या. 2 पायरुविक आम्लाचे रेणू, 2 एटीपी, 2 NADH2 आणि पाणी. यातलं पायरुविक आम्ल हे पुढच्या टप्प्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेसाठी ही नावं आणि त्यांची संख्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का. आता येतो दुसरा टप्पा, क्रेब्स चक्र. याला ट्रायकार्बॉक्सिलिक आम्लचक्र असंही म्हणतात. ही एक चक्रीय अभिक्रिया आहे आणि ही कुठे होते? तर पेशीच्या ऊर्जा केंद्रात, म्हणजे आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. आठवतंय, मागच्या टप्प्यात पायरुविक आम्ल तयार झालं होतं, त्याचा वापर आता इथे होणार आहे. चला पाहूया कसा. या क्रेब्स चक्रामध्ये पायरुविक आम्लापासून बनलेल्या ॲसिटिल कोएन्झाईम एचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं आणि यातून आपल्याला मिळतं CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ATPचे काही रेणू. पण सगळ्यात महत्त्वाचं काय तयार होतं माहिती आहे? NADH2 आणि FADH2. हे आहेत ऊर्जेचे पॉवर पॅक रेणू, जे पुढच्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रचंड ऊर्जा तयार करणार आहेत. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजेच ETC. याला सर्वात महत्त्वाचा टप्पा का म्हणायचं? कारण सगळ्यात जास्त ऊर्जा म्हणजे ATP याच टप्प्यात तयार होते. एवढा वेळ आपण ऊर्जा करतोय, पण ही ऊर्जा नेमकी कोणत्या स्वरूपात असते? तर आता आपण बोलूया या सगळ्या प्रक्रियेच्या हिरोबद्दल. तो आहे ATP. याच ATPला पेशीचं ऊर्जेचं चलन असंही म्हणतात. हे चित्र बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय की ऊर्जा कशी मोकळी होते. ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्राय म्हणजे 3. यातील 3 फॉस्फेटपैकी जेव्हा शेवटचा एक फॉस्फेटचा बंध तुटतो ना, तेव्हा त्याचं रूपांतर ADP म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेटमध्ये होतं आणि याच वेळी प्रचंड ऊर्जा बाहेर पडते, जी पेशी वेगवेगळ्या कामांसाठी वापरते. तर मग ATP म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा ॲडेनिन, रायबोज शुगर आणि 3 फॉस्फेट गटांनी मिळून बनलेला एक ऊर्जेने ठासून भरलेला रेणू आहे. कल्पना करा, जसे आपण बाजारात काही विकत घ्यायला पैसे वापरतो, तशीच आपली पेशी प्रत्येक कामासाठी ATP खर्च करते. म्हणूनच याला एनर्जी करन्सी किंवा ऊर्जेचं चलन म्हणतात. परीक्षेमध्ये यावर प्रश्न नक्की येतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा.
आतापर्यंत आपण ग्लुकोज म्हणजे कर्बोदकांपासून ऊर्जा कशी मिळते हे पाहिलं. पण आपण फक्त कर्बोदकेच खातो का? नाही ना. मग प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांपासून ऊर्जा कशी मिळते? चला आता ते पाहूया. ह्या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की कोणत्या अन्नघटकातून किती ऊर्जा मिळते. कर्बोदके आणि प्रथिने या दोन्हींपासून प्रत्येक ग्रॅम मागे 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. पण स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स, त्यांच्यापासून प्रति ग्रॅम तब्बल 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त. पण एक प्रश्न आहे, गरजेपेक्षा जास्त खाल्लं तर त्या अन्नाचं काय होतं? शरीर ते फेकून तर देत नाही. शरीर ही जास्तीची ऊर्जा साठवून ठेवतं. जास्तीची कर्बोदके ग्लायकोजनच्या रूपात यकृत आणि स्नायूंमध्ये साठवली जातात आणि जास्तीचे स्निग्ध पदार्थ ते थेट चरबीयुक्त उतींमध्ये साठवले जातात. म्हणूनच अतिरिक्त ऊर्जा प्रामुख्याने चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की शरीर ऊर्जा कशी तयार करतं आणि कशी साठवतं. पण या ऊर्जेचा वापर कुठे होतो? तर शरीराची वाढ होण्यासाठी, आपल्याला लागलेली जखम भरून येण्यासाठी. या सगळ्या महत्त्वाच्या कामांच्या मुळाशी एकच प्रक्रिया आहे आणि ती म्हणजे पेशीविभाजन. चला आता या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. पेशीविभाजन इतकं गरजेचं का आहे? विचार करा, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी पेशीविभाजन लागतं. शरीराची झीज घरून काढायला, जखमा बऱ्या व्हायलाही तेच लागतं. एवढंच नाही तर जुन्या, निकामी झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी आणण्यासाठी आणि नवीन जीव निर्माण करण्यासाठी सुद्धा पेशीविभाजन आवश्यक आहे. पेशीविभाजनाचे तसे 2 मुख्य प्रकार आहेत. पण आज आपण फक्त सूत्री विभाजनावर म्हणजेच मायटॉसिसवर लक्ष केंद्रित करणार आहोत. ही ती प्रक्रिया आहे जी आपल्या शरीराच्या पेशींमध्ये आणि मूळ पेशींमध्ये वाढ आणि दुरुस्तीसाठी वापरली जाते. सूत्री विभाजन हे 4 मुख्य अवस्थांमध्ये होतं. नीट लक्ष देऊन ऐका. पहिली अवस्था पूर्वावस्था. यामध्ये गुणसूत्र घट्ट होऊन स्पष्ट दिसू लागतात. दुसरी अवस्था मध्यावस्था. नावाप्रमाणेच यात सगळी गुणसूत्र पेशीच्या बरोबर मध्यभागी एका रेषेत येतात. तिसरी अवस्था पश्चावस्था. यामध्ये प्रत्येक गुणसूत्राचे अर्धे भाग होतात आणि ते विरुद्ध ध्रुवांकडे ओढले जातात. आणि चौथी शेवटची अवस्था अंत्यावस्था. यामध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना नवीन केंद्रक तयार होतात. पण अजून काम संपलेलं नाही. केंद्रकाचं विभाजन झालं, पण आता पेशीद्रव्याचं विभाजन बाकी आहे. यालाच परिकल विभाजन किंवा सायटोकायनेसिस म्हणतात. हे झाल्यावर एका पेशीच्या 2 अगदी हुबेहूब एकसारख्या नवीन पेशी तयार होतात. तर आता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न. विचार करा, ही पेशी विभाजनाची प्रक्रिया इतकी काटेकोरपणे, इतकी अचूक असणं का गरजेचं आहे? समजा यात एक छोटीशी जरी चूक झाली तर सजीवाच्या वाढीवर आणि त्याच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात. यावर नक्की विचार करा.